जतीन सर आपण या. जतीन सर आपण या. सूरज जीत आपण या. स्वप्नील आपण या. महेश सर आपण या. तिन्ही पंचांची खूप चांगली भूमिका राहिली आहे. आमचे जे काही खेळाडू आमच्या व्यासपीठावरती आले त्यांनी सांगितलं, पंचांचं कौतुक केलं. खास करून ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार विशाल म्हात्रे यांनी तिन्ही पंचांचं कौतुक केलं. खूप चांगलं डिसिजन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर आमच्या डीजे हंस संतोष आपण या. आपला सत्कार होईल. डीजे हंस काटे संतोष आपण या. डीजे हंस या. आमच्या आवाजाची काळजी घेतली. एल&टी खोनीचे पॅकर्स विकास सोमरे आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. डॅनी सर आपण या व्यासपीठावरती. सुशील पाटील आपण या. डीजे हंस संतोष दादा. त्यानंतर आपण ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आज ऐकलं. खरं तर आम्ही बागेचं कौतुक करी की मनीष बागले या स्पर्धेत समालोचन करण्याचं मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीये. त्यांच्या जागेवर नक्कीच वेळेवरती आमच्याला या स्पर्धेमध्ये उपलब्ध झाले ते भागेश म्हात्रे बालगावचे, त्यांचा सत्कार होईल. भागेश म्हात्रे यांचा सत्कार होईल. जितू शेलार या, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकला. त्यानंतर आमचे ऑपरेटर जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट मात्र आमचे टेनिस क्रिकेट.in चे प्रशांत आपण या. आपलाही सत्कार होईल. प्रशांत यायचे. टेनिस क्रिकेट.in मात्र जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आणि आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेचे आमचे आयोजक सुशील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्रशांत जबरदस्त ऑपरेटर आहेत, नेहमी चर्चेत असतात. असू द्या प्रशांत. जनरेटरवाले निलेश म्हात्रे आपण या. आपलाही सत्कार होईल. जनरेटरवाले निलेश. मंडपवाले विकास आपण असाल तरी. दिलदास खिडकाली गावचे दिलदास. त्यानंतर आमच्या खऱ्या अर्थाने जीत आपल्याला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ते टायगरचे मामा आहेत, त्यांचं विशेष भंडारीचे मामा आपण या. आपलाही सत्कार होईल. भंडारीचे मामा. भंडारीचे मामा त्यांचे सत्कार होईल. नाही सकाळपासून आपण पाहिलं आमच्याही आधी इथे येतात. इथे संपूर्ण मैदानाची काळजी संपूर्ण घेतात परमपूज्य स्वामी टिकेदास महाराज क्रीडांगण टायगर. आणि प्राइस सेरेमनी सुरू होण्या अगोदर आपण एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या विभागामध्ये अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत असा, खरं तर निवेदन करणं आणि निवेदन करण्यासाठी खास करून नितीनजी काळन सरांना बोलवलं जातं. सो या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळाला, नितीनजी काळन यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मोठमोठ्या स्पर्धांचा खरं तर भार त्यांच्या खांद्यांवरती असतो आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला नेहमी सातत्याने पाहायला मिळाला आहे. प्रत्येक खेळाडूची योग्य ती माहिती त्यांच्याकडे असते आणि खरं तर या कल्याण डोंबिवली विभागातला एकमेव असा समालोचक ज्यांना संपूर्ण दिवसाचा भार मॅनेजमेंट कमिटी देत असते आणि प्रत्येक गावातली खरं तर माणसं ज्यांना ओळखतात ते नितीनजी काळन सरांचा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती केला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी 6 दिवस अप्रतिम स्कोरिंग केले ते उंबारलीचे भावेश पाटील यांचाही सत्कार होईल. या भावेश, अचूक क्रिकेटची माहिती, किती चौकार, किती षटकार, किती धावा, किती अर्धशतक. त्यानंतर
पुरस्कर्ते डॅनी सर आणि सुशील पाटील यांचे सत्कार होईल. AK स्पोर्टचे संघ मालक काही कारणात आपण पाहिजे जलपेश इथे उपस्थित नाहीयेत. माय माऊली स्पोर्ट शॉपचे ओनर उदय भंडारी यांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती कोळेगावचे ज्यांनी एक बायसिकल सुद्धा आम्हाला पुरस्कृत केली आहे. चला सुशील या उदय भंडारी यांचा आम्ही सत्कार. त्यांनी एक सायकल सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे बेस बॉलर साठी. आणि बघा असे कोण आहे बेस बॉलर. काय रे बाबू षटकोन नाही समजेला. डेकोरेशन दिलदास पाटील खिडकाली आपण या. दिलदास मॅन फ्रॉम खिडकाली. LNT खोनी संघाचे संघ मालक विकास ठोंबरे आपण या. आपला सत्कार इथे केला जाईल. संघ मालक आहेत. मागच्याही वर्षी संघ त्यांनी पुरस्कृत केला होता. याही वर्षी त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि यावर्षी तर नक्कीच चॅम्पियन. आणि खरं तर जितू शेलार पुरस्कर्ते भरपूर असतात मात्र विकास ठोंबरे यांचं यासाठी मी कौतुक करेल की 3 तासापूर्वी ते आळंदीमध्ये होते आणि तिकडनं वारंवार ते मॅच बघत होते व्हिडिओ कॉल करत होते आणि आता इथे पोहोचले अखेर. आणि फायनल मॅच त्यांना बघायला मिळाली आणि फायनल मॅच आणि सेमी फायनल मॅच त्यांच्या कॅप्टन चॉईस कॅप्टन अमोल पाटीलने दोन्ही मॅचेस जिंकून दिल्या. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमोल पाटील सोनारपाडा LNT खोनी 11 बॉल 33 सेमी फायनल. या अमोल मॅन ऑफ द मॅच. विष्णू शेठ आपण या. खराब झाला दादा द्यायचं फटाफट दुसरे कोण नाही एवढे. डॅनीदा आपण या. कॅप सर्व अगोदर घालायची. मेडल आपण आयोजकांच्या वतीने पाहतोय. डॅनी सर आपण या. नरेश सावंत यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत ज्यांनी सोसायटी टी स्पॉन्सर केले. नाही नक्कीच डॅनी सर सुद्धा नेहमीच अमोल पाटील त्यांचेही 40 कॅप्टन खेळाडू भरपूर वेळा राहिलेले. अमोल नक्कीच जेव्हा जेव्हा डॅनी सर संघ उतरवतात अमोलच्या खांद्यावरती ते जिम्मेदारी देत असाल. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमोल पाटील. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 10 चेंडूमध्ये 31 धावा. आणि मला आठवण झाली 1999 विश्वचषक सेमी फायनल मॅच फायनल मॅच शेनवॉनला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती सेमी फायनल मध्ये सुद्धा आणि फायनल मॅच मध्ये सुद्धा. विष्णू पाटील आपण या. आणि गंगाराम शेलार साहेबांना विनंती असेल आपण या. आणि मान्यवरांना विनंती असेल आपण इथेच थांबायचंय. आपण बक्षीस चॅम्प्स आपण सुद्धा या. सोरांश शेलार या. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल पाटील इथे ऑलरेडी उपस्थित आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर भरपूर परिश्रम राहिले त्या खेळाडूचे. आपल्या करिअरची सुरुवात आपण पाहिली अमोल पाटील यांनी अंडरम क्रिकेट आणि त्यानंतर ओरम क्रिकेट रिची जितू निलेश 11 डोंबिवली असेल राकेश मात्रे 11 सोनारपाडा असेल. 2 वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपण पाहिलं त्यांनी नावावर केलेलं आहे. सोनारपाडा संघ आपले नेहमीच जेव्हा जेव्हा खेळताना पाहतो गावदेवी RM 11 सोनारपाडा या नावाने सातत्याने हा संघ खेळताना आपल्याला दिसतो. आणि अमोल बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळालेत. नारीचे विकास पाटील आपण या. शीर्षक गीतकार DPL चे गीतकार ज्याने गाणं लिहिलंय नारी विषयी आपण पाहतोय विकास पाटील यांचे सत्कार मी करणार आहोत.
ज्याने हे गीत लिहिले आपण पाहतोय DPL वरती सत्कार करतोय आम्ही गंगाराम शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या होत्या ज्याने गाणं लिहिलं होतं DPL. त्यामुळे आमचे सर्व आयोजक जितू असतील, सूरज असतील, जीत असतील, हर्षद असतील, स्वप्नील असतील, सर्वांच्या वतीने कौतुक. सुशील असतील, योगेश पाटील असतील, सर्व टीम्स थोडस पुढे या. सर्वप्रथम आपण दिला होता या स्पर्धेतील उदयमुख खेळाडू आणि उदयमुख खेळाडूसाठी आपण पाहिलं तर नकुल पाटील जे उद्योजक टायगरचे यांच्याकडनं सायकल आहे आणि विकास नक्कीच या आपण. हॅलो हॅलो धन्यवाद. सर्व DPL स्पर्धेचे सर्व खेळाडू आयोजक यांचं मनापासून धन्यवाद. मंडळी, आज मी या मंचावर आलोय ते सलग 5 महिन्यानंतर मी घरातून बाहेर निघालोय. कारण माझ्या भावाचं दुःखद निधन झालं. त्यानंतर एक कलाकार म्हणून मी कलेच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं नव्हतं. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा माझ्या कलेची मैत्री करायचा योग आला. ते या स्पर्धेचे आयोजक मी एकमेव या व्यक्तीसाठी या मंचावर घरातून बाहेर पडलो. मित्रांनो, परमेश्वर दिल सर्वांना देतो, परंतु दिलदार मोजक्या लोकांनाच बनवतो. आणि याचे एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे या स्पर्धेचे आयोजक जितूदादा शेलार. कारण त्यांनी ज्या प्रकारे मला मोटिवेट केलं, खरं बघायला गेलं तर ते सुद्धा एक कलाकार आहेत, एक उत्कृष्ट कीबोर्डिस्ट आहेत आमच्या कलेच्या क्षेत्रामध्ये. परंतु उत्कृष्ट कलाकार सुद्धा आहेत, उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. परंतु तरीसुद्धा समाजामध्ये वावरत असताना एक उत्कृष्ट माणूस सुद्धा आहेत. याचा खूप जवळून अनुभव मला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा बघायला मिळाला. कारण मोठमोठे आयोजन करून आपलं नाव कसं मोठं होईल यासाठी धडपडणारे मी खूप बघितले. परंतु आपलं आयोजन कसं चांगलं होईल, या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला पुढे कसं जाता येईल, नावारूपाला कसं पुढे जाता येईल, त्याचा खेळ कसा बाहेर होईल, यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये धडपडणारा जितू शेलार खूप मी जवळून बघायला मला भेटला. शेवटी एक गायक आहे आणि गायक म्हणून मी त्यांच्यासाठी गाण्यातून 2 शब्द व्यक्त करतोय तुमच्यासाठी. माझ्या डोंबिवलीचा आवाज घुमतोय साऱ्या या धरणीवर, ग्रामीण शहरी खेळाडू नाहीत मिळतोय आधार. माझ्या डोंबिवलीचा आवाज घुमतोय साऱ्या या धरणीवर, ग्रामीण शहरी खेळाडू नाहीत मिळतोय आधार. डोंबिवली प्रीमियर लीग घेऊन आला या जितू शेलार, डोंबिवली प्रीमियर लीग घेऊन आला या जितू शेलार. पुन्हा एकदा सर्व खेळाडू दोस्तांनो तुम्हाला मनापासून धन्यवाद. मला या मंचावर बोलवलं त्या सर्व आयोजकांचं, जीत दादा, सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद विकास दादा. नक्कीच खूप चांगला आवाज तुमचा आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खरंच खूप सारे शुभेच्छा असतील. सर्वप्रथम आपण देणार आहोत या स्पर्धेतील 5वा क्रमांक आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि 5व्या क्रमांकाने रोख रक्कम आपण पाहिलं तर 30,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या स्पर्धेत खऱ्या अर्थाने ज्या संघाने बरेचसे उलटफेर केले आणि ज्या संघाने या स्पर्धेत खूप चांगला खेळ केला तो संघ आहे दोस्ती यारी जेएस ग्रुप डोंबिवली. संघ ठरला या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी. कॅप्टन सौरभ म्हात्रे आणि टीम. डॉक्टर संदीप पावशे साहेबांना विनंती असेल आपण या हे पारितोषिक देण्यासाठी. आणि जोरदार आणि स्वागत करू या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो
संदीपजी पावशी आणि तेजस्वी पाटील यांनी पुरस्कृत केलेला अर्जुन तिशा 11 डायगर संघ आपण पाहतोय. श्री गुरुनाथ कावराम पाटील आपण पाहतोय व कुमार सुचित शरद पाटील याचकडून ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय वेणुबाई कावराम पाटील यांच्या स्मरणार्थ एक सुंदर ट्रॉफी आणि संघ आहे तिशा अर्जुन 11 डायगर. किरण मात्रेने जबरदस्त चषक आणि डॅनी सरांना विनंती असेल आपण या हे पारितोषिक देण्यासाठी. सौजन्य आपण पाहतोय अमित गुजरे साहेब यश एंटरप्राइजेस यांच्याकडनं आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय अयांश स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान घेसर संघ ठरला या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. या संघ मालक आकाश भोईर आपले अभिनंदन. कॅप्टन केतन काही कारणास्तव उपस्थित नाहीयेत. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उदयमुख खेळाडू. एक मिनिट. उदयमुख खेळाडूसाठी आपण पाहिलं तर डायगरचे उद्योजक नकुल शेठ पाटील यांच्याकडनं बायसिकल आम्हाला पुरस्कृत केलेत. टॉप 3 ज्या टीम आहेत पहिल्या क्रमांकावरती 2ऱ्या क्रमांकावरती आणि 3ऱ्या क्रमांकावरती त्या टीमचे 12वे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही मनोहर पाटील जे वडवळी जे त्यांच्याकडे जे कूलर आहेत ते आम्ही देणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहिलं तर अयांश 11 संघाचे दीप मात्रे 12वे खेळाडू आपल्यासाठी कूलर. बघा आकाश भोईर संधीचं सोनं झालंय तुमच्या टीम मध्ये. नेहमी 11 खेळाडूंना खेळायला मिळतं 12 खेळाडूला मिळत नाही आणि आता 12 खेळाडूला कूलर ही संकल्पना जितू शेलार जीत भोईर आता 2 नंबरला कोण आहे? 2 नंबर एक स्पोर्ट कार्ड. त्यानंतर आपण देणार आहोत अजून एक कूलर. संघ आहे एके स्पोर्ट आणि खेळाडू आहे 12वे जयेश चौधरी. नाही बऱ्याच वेळा आपण पाहतोय आकाश 12व्या खेळाडूला कधीच काय मिळत नाही. आम्ही किंग ट्रॉफी मध्ये पाहिलं होतं विशाल मात्रे यांची मिळत नाही. त्यानंतर अजून एक कूलर आहे आणि ती कूलर मिळेल LNT खोनी संघाचे भूषण 12वे खेळाडू. भूषण स्वतः एक चांगले गोलंदाज सुद्धा आहेत LNT खोनी टीमचे. सुचित पाटील खाडीचे यांना विनंती असेल आपण या ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेत 4th आणि 5व्या क्रमांकाचे तर या सुचित पाटील या नक्कीच. सुचित पाटील नेहमीच सतीशदादा पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून बायसिकल सुद्धा स्पॉन्सर ते करत असतात. खाडीगावचे उद्योजक आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पाहू शकतो. दादांना विनंती असेल सुचित आपण इथेच थांबायचे आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थित लक्ष द्यायचे. त्यानंतर आपण देणार आहोत उदयमुख खेळाडू आणि उदयमुख खेळाडूसाठी नकुल पाटील डायगर यांच्याकडनं सायकल आहे. कोण असेल उदयमुख खेळाडू? एमर्जिंग प्लेयर
ज्याने वेळोवेळी या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केलाय. संघ आहे डीपीएल ओव्हर मध्ये सुद्धा खास करून चांगली गोलंदाजी केलेली आहे. संघ आहे दोस्ती यारी जेएस ग्रुप डोंबिवली आणि खेळाडू आहे सोम राणे. सोम राणे ठरला या स्पर्धेतील उदयमुख खेळाडू. काही कारणास्तव तो उपस्थित नाहीये. खरे सोम राणे बऱ्याचशा मॅचेस आकाशवाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा सायकल आहे नकुल पाटील यांच्याकडनं. आणि आपण बघतो एक सुंदर ट्रॉफी. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्यांनी या स्पर्धेमध्ये 6 झेल पकडलेत. संघ आहे त्रिशा अर्जुन 11 डायगर आणि खेळाडू आहे किरण वामन मात्रे. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील किरण फक्त त्यांची बॅट बोलते. उत्कृष्ट गोलंदाज. आणि मी विनंती करतोय माय माऊली स्पोर्टचे ओनर उदय भंडारी ज्यांनी सायकल आम्हाला स्पॉन्सर केली. आपण या उदय भंडारी माय माऊली स्पोर्ट कोळेगाव जे शॉप आहे स्पोर्टचं त्याचे ओनर आहेत उदय भंडारी ज्यांनी ही सायकल आम्हाला स्पॉन्सर केली. आणि ट्रॉफी स्पॉन्सर आहेत अजय पाटील आणि केतन पाटील निर्जेगाव. कोण असेल बेस्ट बॉलर. खरं तर या स्पर्धेमध्ये सुरुवातीला आपण पाहिला भावेश म्हात्रे जे या गोलंदाजीच्या रेसमध्ये होते. त्यानंतर मी विनंती करेन आपण अजून एक नाव सूचित करेल आणि ते नाव आहे आकाश भोईर. मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने 10 विकेट घेतलेत. गेसरचाच गोलंदाज आहे दुर्वेश मडवी. दुर्वेशने या स्पर्धेमध्ये डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये 10 विकेट घेतलेले आहेत आणि तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. दुर्वेश काय सांगशील. खरं तर फायनल मॅच सुरू होण्या अगोदर मला वाटतं 7 की 8 विकेट आय थिंक तुझ्या होत्या. त्याच्या अगोदर भावेशच्याही मला वाटतं 8 विकेट होत्या. आकाश भोईर जो तुझ्याच गावचा गोलंदाज त्याच्या 9 विकेट होत्या. मात्र मोक्याच्या क्षणी तुने विकेट घेतल्या 10 विकेट तुझ्या झाल्या आणि त्यानंतर तुला बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय. एके स्पोर्ट टीम विषयी काय सांगशील आणि जे पुरस्कार आहेत त्यांचा किती सपोर्ट राहिला. डॅनी दादा असतील जल्पेश असतील सुशील असतील. पॅकरचं बोलायचं झालं तर आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांनी की म्हणजे तुम्ही पूर्ण टीम एकत्र येऊन खेळा सर्वजण आणि तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं खेळा. मग आम्ही पण म्हणजे पूर्णपणे सर्व एकत्र येऊन खेळलो म्हणून आज आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो. दुर्वेश शेवटचा प्रश्न असेल. बऱ्याच आपण ज्यावेळी म्हणजे नवी मुंबईमध्ये जातो मी भिवंडीत जा कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा पाहतो की ऑल इंडिया आयकॉन हे खेळाडू पाहतात. मात्र डीपीएल मध्ये तसं नाहीये. कसं वाटलं तुला ही संकल्पना. कारण ऑल इंडिया आयकॉन असतात बऱ्याच वेळा 6 ओव्हरची मॅच असली जे आपले आयकॉन 24 खेळाडू असतात त्यांचेच 4 षटके पाहायला मिळतात. तेच बॅटिंग सुद्धा करतात. त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा आपले खेळाडू थोडेसे मागे राहतात. काय सांगशील. इकडे तर आयकॉन प्लेअरची म्हणजे नाही ठेवले ते तर चांगलं आहे कारण की आपल्या ग्रामीणच्या प्लेअरांना कारण की जर आयकॉन प्लेअर ठेवले असते तर 20 फिल्डर बाहेरचे वाढले असते. तर त्याच्यामुळे आपल्या ग्रामीणचे 20 फिल्डर आले इकडे खेळायला. तर त्याच्यामुळे सर्वांना म्हणजे चांगला खेळ झाला. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी दुर्वेश. त्यानंतर आपण
आपण देणार आहोत या त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहिलं तर जागृती राहुल पाटील म्हणजे राहुल पाटील यांची कन्या जागृती स्पोर्ट्सचे ऑनर ब्राह्मण करवले आणि ट्रॉफी आपण पाहतोय कुणाल पाटील खोनी गावचे उद्योजक यांच्यानी ट्रॉफी आपण पाहतोय आणि खरं तर आपण बघूया या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज कोण ठरलाय कोण असेल उत्कृष्ट फलंदाज आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये करण भानेने 126 धावा केल्या होत्या तोही या डीपीएल डोंबिवली प्रीमियर लीगच्या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता आणि जो खेळाडू या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तोही मालिकावीरच्या रेसमध्ये होता आणि आपण पाहिलं तर आणि अवघ्या 15 पॉइंट्सने बाईकने त्यांना हुलकावणी दिली खेळाडू आहे उत्कृष्ट फलंदाज मिस्टर अमोल पाटील 140 धावा करण भाने सुद्धा या रेस मध्ये होते त्यांच्या 126 धावा होत्या धावा अमोल या स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत अमोलशी आम्ही चर्चा करणार आहोत कुणाल पाटील उद्योजक खोनीचे यांच्याकडे ट्रॉफी बघा सुंदर ट्रॉफी आहे आणि आम्ही जागृती राहुल पाटील यांचे मनापासून आभारी आहोत ज्यांनी सायकल आम्हाला स्पॉन्सर केली अमोलशी आम्ही थोडीशी चर्चा करणार जास्त चर्चा अमोल 2 मिनिटं थांबायचंय नक्कीच बघा अमोल त्यांची बॅट फक्त बोलते त्यानंतर देणार आहोत आपण या स्पर्धेतील रोख रक्कम 50,000 रुपये आणि जलपेश भोईर सुशील पाटील आणि डॅनी पॅरेद्रा सरांनी पुरस्कृत केलेला संघ आहे AK स्पोर्ट डोंबिवली संघ ठरलाय डोंबिवली प्रीमियर लीगचा रनर अप आयोजक होते हर्षद टोंबरे त्यांचा संघ बाहेर गेला जीत भोईर त्यांचा संघ बाहेर गेला जितू शेलार यांचाही संघ बाहेर गेला सूरज फौजदार यांचाही संघ बाहेर गेला आणि तुमचा संघ फायनल मध्ये पोहोचला तुमच्या टीम विषयी काय सांगशील AK स्पोर्ट बद्दल नक्कीच आमचे पॅकर होते त्यांनी पूर्ण मुभा दिली होती सो आम्हाला काही प्रेशर नव्हता काही असं आणि जमेची बाजू म्हणजे आमच्याकडे 2 बॉलर चांगलेच होते फायनल मॅच धावा चांगल्या होत्या काय कुठे चुका झाल्या थोडासा अंधार आपल्या पाल्यामध्ये टावर्स ऑन होते मात्र अमोल पाटीलने जी बॅटिंग केली काय सांगशील अमोल पाटील बद्दल नाही नक्कीच अमोल खूप फॉर्म मध्ये होता आणि चांगलीच बॅटिंग केली त्याने शुभेच्छा असतील स्वप्नील तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी त्यानंतर आपण देणार आहोत डोंबिवली प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये तुम्ही पाहिलं दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली आणि त्या टीमचे कॅप्टन होते केतन म्हात्रे मात्र आता नवीन चॅम्पियन आपल्याला मिळालाय दुसऱ्या पर्वामध्ये संघ आहे अमोल पाटील कॅप्टन LNT खोनी विकास ठोंबरे फॅन टीम तुम्हाला पाहायला मिळते या विकास ठोंबरे प्रमाणे ते खेळाडूंबरोबर राहतात नाही बँड आले की नाही विकास दादा बँड आले की नाही तुमचे ट्रम्पॅड नाही विकास ठोंबरेची इच्छा होती ना चॅम्पियन बनण्याची आणि अमोलनी त्यांची इच्छा पूर्ण केली आहे जीत भोईर आपण या आयोजक सर्व स्वप्नील सूरज हर्षद खुश असतील ना कारण की खोनी गावात आता ट्रॉफी जाणार आहे LNT खोनी आणि अमोल पाटीलने आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं विकास ठोंबरे यांना की मला जर तुम्ही चॉईस कराल
तर मी ते सिद्धही करून दाखवतो. आणि ही स्पर्धा 20 संघांमध्ये जिंकणं मित्रांनो इतकं सोपं नव्हतं. त्याच्या मागे अमोलची चांगली बॅटिंग आणि त्याच्या संपूर्ण टीम, अनंत मात्रेचा मी उल्लेख करेल ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने रोहित पाटील काटई ज्याचं खूप मोठं योगदान राहिलं. त्यामुळे सर्व जे 14 तुमचे खेळाडू आहेत, सर्वांची मेहनत राहिलेली आहे. मंगल मूर्ती अमोल, सर्वत्र तुझं अभिनंदन. अमोल, काय सांगशील? खरं तर तुला चॉईस कॅप्टन विकास ठोंबरे यांनी बनवला. प्रत्येकाची इच्छा असते की मी कॅप्टन बनावा, त्यासाठी मेहनतही करावी लागते. असंच कोणालाही कॅप्टन बनवलं जात नाही. मात्र विकास ठोंबरे तुमच्यावरती जिम्मेदारी टाकली. काही सूचना दिल्या होत्या का स्पर्धा सुरू होण्या अगोदर की नाही मला ही ट्रॉफी जिंकून द्यायची किंवा तुमच्या मर्जीने तुम्ही खेळा, असं काही सांगितलं होतं का? सूचना अशी काय देत नाही तो जेव्हा पण लीगचे फॉर्म येतो तेव्हा मला तो सांगतो की कुठे पण एंट्री असेल, किती पण एंट्री असेल, तू चॉईस प्लेअर राहा आणि फिक्स करत जा. दुसरा चॉईस प्लेअर असेल तर तो कधीच एंट्री करत नाही. आता GPL पण आहे आपली, त्याच्यामध्ये पण चिठ्ठीचा ठेवला आहे, त्यामुळे त्यांनी एंट्री घेतली नाही. जर कॅप्टन दिला असता त्याने नक्कीच एंट्री घेतली असती. अमोल, उत्कृष्ट फलंदाज म्हणून तुम्हाला आज ट्रॉफी मिळाली. खूप चांगला खेळ राहिला. शेवटच्या मुली सेमीफायनल फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं इतकं सोपं नाही. तुम्ही 2 मॅन ऑफ द मॅच लगातार घेतल्या. एकंदरीत मालिका वीरच्याही रेसमध्ये तुम्ही होता. मात्र याचा विचार मला नाही वाटत की तुम्ही केला होता. तुम्हाला फक्त जिंकायचं होतं, हाच विचार तुमच्या मनामध्ये झाला आणि पाहता पाहता तुमच्या तब्बल 140 धावा झाल्या. काय सांगाल तुमच्या बॅटिंग विषयी? याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? माझं श्रेय तर माझ्या पूर्ण संघालाच देईल. आणि संघाने मला प्रत्येक वेळी विश्वास दाखवून मला ते बोलत होते की तुला ओपनिंग करायची असेल तर पहिल्या मॅचपासूनच ओपनिंग कर. आणि संघाने खूप सपोर्ट केला आणि जेणेकरून सर्व एकत्र खेळत होतो. 5-6 वेळेला आम्ही एकत्र प्रॅक्टिस केली. सर्व एक मॅसेजवरती येत होते आणि यांच्या सपोर्टमुळेच नक्की आज बेस्ट बॅट्समनसाठी मी ठरलो. शुभेच्छा असे अमोल तुम्हाला पुढच्या स्पर्धेत. शेवटचं पारितोषिक आपण देणार आहोत. आपले सर्वांचे लाडके आपण पाहतोय वैकुंठवासी हरिभक्त परायण विश्वास तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कार्यसम्राट, कार्यकुशल माजी उपसरपंच काटेईचे काशीनाथदादा पाटील यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. संपूर्ण फ्रेंड ग्रुप, आमचे सर्व आयोजक आणि सर्वांच्या माहितीसाठी आतापर्यंत काशीनाथदाने 80 पेक्षा जास्त बाईक स्पॉन्सर केले नाही. त्यातलीच ही एक बाईक मात्र काही कारणास्तव काशीनाथदादा इथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आमच्या मान्यवरांचे उपस्थित आपण पाहतोय दादांच्या नावाची आपण विश्वासदादा आपल्यामध्ये आज नाहीयेत. त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. वैकुंठवासी हरिभक्त परायण विश्वास तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री काशीनाथ कान्हा पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच. आणि या स्पर्धेत आपण पाहतोय पहिल्या पर्वामध्ये तुम्ही पाहिलं होतं केतन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. मात्र बघायचं या दुसऱ्या पर्वामध्ये मालिकावीरचा मानकरी कोण आहे? ज्या बघा मगाशीच मी उल्लेख केला करण माने ज्याने या स्पर्धेमध्ये धावा केल्या होत्या 126. अमोल पाटील ज्यांनी या स्पर्धेत धावा केल्या होत्या 140. कोणत्याही प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली नाही. मात्र या स्पर्धेत बॅटिंग करत असताना धावा केल्या 120. गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या 7. एका विकेटला ऑलराऊंडरला 5 पॉईंट होते. म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 155. आणि तो खेळाडू आहे महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन वामन म्हात्रे ज्याने 38वी बाईक आपल्या नावावरती केली आहे. जोरदार टाळ्या होत्या केतन म्हात्रे. .38 38वी बाईक त्याने पटकावली. आणि सलग 2 वर्ष पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर केतन नाहीयेत. त्यामुळे किरणशी आम्ही चर्चा करत. किरण काय सांगशील? केतन आज नाहीयेत उपस्थित. मात्र केतन जबरदस्त खेळ केला. 120 धावा 7 विकेट त्याने घेतल्यात. आणि ही केतनच्या करिअरच्या 38वी बाईक आहे. फॅमिलीमधलं केतनला किती सपोर्ट भेटतो? तुमचे ते भाऊ आहेत, तुम्ही त्यांना किती सपोर्ट करता ज्यावेळी ते क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात जात असता? सपोर्ट तर खूपच असते. रोज कुठे ना कुठे जात असते. आम्ही कधीच बोलत नाही त्याला. चांगला खेळतो आणि अजून नाव त्यांनी पुढे करावा वाकलंग गावाचा आणि त्याचा. किरण ज्यावेळी आम्ही पाहिलं बंगालमध्ये
केतनला पाहिलं होतं, त्यानंतर तिथून तो हरियाणाला गेला, तिथून दिल्लीला गेला आणि ज्यावेळी तुम्ही घरी मॅच पाहता तुम्हालाही असं वाटत असेल की केतन घरी कधी येणार, अशी कधी चिंता मनामध्ये लागलेली असते का? रोजच मिस करत असतो आम्ही त्याला, कधी येईल कधी नाही, चांगला गेलो दे, म्हणजे बाहेर गेले परफॉर्मन्स झाला पाहिजे, सर्व गावाचं नाव होतं, त्याचं नाव होतं, चांगलं वाटतं. किरण, ही 38वी बाईक आहे, 6 फोर व्हीलर त्याला मिळालेत, मात्र 80 पेक्षा जास्त बाईक काशीनाथ दादांनी पुरस्कृत केले आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगशील? आपल्या कल्याण डोंबिवली असो, भिवंडी असो, रायगड असो, प्रत्येक ठिकाणी ते बाईक स्पॉन्सर करतात. काय सांगाल दादांबद्दल? दादाचं नाव तर खूपच आहे, दादाने किती पण केलं तरी कमीच आहे. पुरं म्हणजे जेवढे एरियामध्ये ना दादाचीच बाईक असते, त्याचं नाव घेणं म्हणजे खूपच कमीच आहे. क्या बात आहे. हा होता किरण. नक्कीच केतन मात्रे ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. मात्र आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील काटेईचे, ज्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक, त्यानंतर संपूर्ण जयनमन क्रिकेट संघ डायगर आणि ग्रामस्थ मंडळ डायगर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि डोंबिवली प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व इथे समाप्त झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. चेतन गायकवाड, एक मिनिट सर. चेतन गायकवाड साठी एक